सगळ्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय देवच जाणे. मी या घरची मुलगी आहे आणि ती अनाथ. तरी सगळ्यांचं लक्ष मात्र तिच्याकडेच. आता लग्नाचा विषय निघाला तेव्हाही काय झालं, माझ्यासाठी स्थळ आलं होतं ते, माझ्यासाठी. पण त्या लोकांनी पसंत कोणाला केलं? त्या रंजनाला. माझ्याच घरात राहणाऱ्या, माझ्या जुन्या कपड्यात फिरणाऱ्या, माझ्या सावलीत उभ्या राहणाऱ्या त्या रंजनाला काकू म्हणते कशी, छान काम करतेस, गोड स्वभाव आहे. काका म्हणतात हुशार आहे, समजूतदार आहे. आणि मी काय आहे, फक्त काकांची मुलगी. खरं सांगायचं ना, कधी कधी मलाच असं वाटतं की ती खरोखरच चांगली आहे. काकूचा रोज ओरडा खाते, काकांचा जुलूम सहन करते, त्या देवेशसाठी जीवापाड झिजते. आणि तरी स्वामींच्या समोर उभी राहिली ना की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच विश्वास असतो आणि मला स्वतःवरच शंका यायला लागते. पण म्हणून माझ्यासाठी ती येणार का? माझा मान, माझं स्थान, माझं स्थळ सगळं तिच्या वाट्याला. ती वाईट नाहीये, पण मीही वाईट नाहीये. गिरिजा, फक्त याच विचारांमुळे माझं मन हरवलेलं असतं, या तुलना, या मत्सरात. स्वामी, जर खरंच कुणाचं डोकं थोपटायचं असेल ना, तर एकदा माझंही डोकं थोपटा. कदाचित रंजनाकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला शिकेन.